अवैध वाळूच्या हैवाने मुदखेडच्या युवकाला चिरडून ठार मारल्या प्रकरणात मुदखेड शहर कडकडीत बंद करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। मोर्चेकर यांनी तहसील येथे मुदखेड तहसीलचे तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर यांना लेखी निवेदन देत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत चालक आणि मालक यांच्यावर गुन्हे दाखल करत मुदखेड शहरात रेतीची वाहतूक थांबवण्यासाठी मागणी निवेदनाद्वारे केली। त्यानंतर या रोडवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गस्त राहिली पाहिजे, जेणेकरून अशा कारवाई जेव्हा असे घटना घडतात तेव्हा कारवाई करायला आणखी सोपं जाईल। त्यानंतर अवैध उत्खनन करणारे जे काही हे आहेत वाहन आहेत आरटीओ पासिंगचे असले पाहिजे। ते बरेचसे वाहन नंबर प्लेट झाकलेले आहेत, नंबर प्लेट पुसलेले आहेत, जेणेकरून असे वाहतूक करताना त्यांचे कुठल्याही त्याच्यावर कारवाई होणे म्हणून अशी त्यांची हे चालू आहे। आणि या कालच्या कारवाईमध्ये हिट अँड रनची कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून तो आरोपी बाहेर सुटला नाही पाहिजे। दुसरे जे ऍक्सिडेंटल केस होतात त्यामधून आरोपी बाहेर येतो, पण आपण जर यावर हिट अँड रनची कारवाई केली तर नक्कीच तो जेरबंद होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि पीडित कुटुंबावर या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून देखील आर्थिक मदत जे काही होईल तात्काळ स्वरूपात त्या कुटुंबावर शोककळा कोसळलेली आहे आणि करता करता पुरुष त्या कुटुंबातून गेलेला आहे। त्यामुळे त्या कुटुंबावर आर्थिक संकट देखील आलेलं आहे। आपण प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त लवकरात लवकर आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी देता येईल ही विनंती तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने। सरवाले साहेब, बिना नंबर प्लेटच्या बिना याच्या गाड्या सरवालेचं त्यांचं वय ते चालवणारे जे चालक आहेत त्यांचं वय 20 वर्षाच्या मनावर, त्यांना एकतर अनुभव नाही काय नाही आणि रोडने त्यांनी कॉम्पिटिशन करायचं कोण जास्त ट्रिपा मारते दिवसभरामध्ये। तुम्हाला फोन येत असतील तर त्यांचे फोन डिस्क्लोज करा। सगळ्यात महत्त्वाचे वाळू माफिया फार सगळ्यात मोठे गुंड आहे आणि सगळ्याच क्षेत्राला याच्यापासून त्रास होतो। सामान्य लोकांपासून विकासाच्या सगळ्या संकल्पनावर सुद्धा हे वाळू माफिया प्रचंड प्रमाणात परिणाम करत असतात। आज तर एक जीव गेलेला आहे, मागे 40 विद्यार्थी वाचले याच पेपरच्या एका धडकेमधून। त्यामुळे तुम्ही सातत्याने याच्यामध्ये कारवाई करा आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न। संतोष टाक या व्यक्तीला काल जे एका 4 चाकी वाहनाने दुर्घटनेमध्ये गंभीररित्या उचकवून त्या ठिकाणी तो मृत्यू पावलेले आहे। त्या संदर्भामध्ये आपण माजी नगराध्यक्ष म्हणून काय प्रतिक्रिया देणार आहोत? आहे ट्रॅफिक सेन्स ज्याला म्हणतात, ट्रॅफिक सेन्स वाहतुकीची ती पूर्णतः कोलमडलेली आहे। संतोष टाक एक निमित्त झालं, परंतु वाहतूक एवढी वाढली, त्यातल्या त्या जड वाहनं सुद्धा एवढे वाढले, वाळूच्या गाड्या, रेतीच्या गाड्या, मुरमाच्या गाड्या, अवैध वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चालविणारे जे चालक आहेत ज्यांच्याकडे लायसन्स आहे नाही कोणी पाहायला तयार नाही, दारू पिऊन गाड्या चालितात। आपल्या दारू पिण्यामुळं, आपल्या चालविण्यामुळं, आपल्या चुकीमुळं एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो। ही अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे। हे इथंच झालं नाही असं नाही तर आपण दररोज पेपरला पाहतो, TV वर पाहतो, दररोज अनेक घटना अपघात आणि 90% अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळं, त्यानं असलेल्या नशेमुळं होतात। याच्यावर नियंत्रण विशेषतः पोलीस खात्याचं असणं अत्यंत आवश्यक आहे। तपासणी झाली पाहिजे जागोजागी। दारू पिलेला चालक असेल तर त्याचं लायसन्स कॅन्सल केलं पाहिजे। अशी कुठली तरी कठोर भूमिका घेतल्याशिवाय हे जे चक्र आहे ट्रॅफिकचं, अपघाताचं, माझ्या मते हे कमी होणार नाही। याच निषेधार्थ आज मुदखेड बंदची हाक देखील मुदखेड येथील नागरिकांनी दिलेली आहे। ठीक आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे, त्या असंतोषाचं मुळं एक दिवस मुदखेड बंद केलं, ठीक आहे, काही हरकत नाही। परंतु एक दिवस मुदखेड बंद करून किंवा निषेध करून चालणार नाही। तर मला वाटतं, असं वाटतं की शासनानं आणि
ट्रॅफिक सेन्स ज्याला आपण म्हणतो, वाहन चालकानं सुद्धा जबाबदारीनं गाड्या चाललेल्या पाहिजे, नशापान न करता गाड्या चाललेल्या पाहिजेत. आणि ज्याच्याकडे आता एवढे पोरं 10 वर्षाचं पोरगं मोटरसायकल घेऊन फास्ट चालत जाते, त्याच्याकडे ना लायसन्स आहे ना त्याचं वय झालेलं आहे, काय नाही, कोणी पाहत नाही त्याला ताबडतोब अडवून करून तिथल्या तिथं त्याला जर काही फाईन लावला केला तर बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. या भागाचे आमदार आणि खासदार यांचा प्रशासनावर दाब देखील नाही, अशी भूमिका होऊ शकते का याच्यात? काय आमदार खासदार आता त्यांच्याबद्दल काय बोलावं काय नाही, हे मला तर फार मोठं कोडं आहे. हे आमदार फक्त काय तर निवडून जायचं, खासदार निवडून जायचे, मस्त आपलं मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायच्या, गडगंज संपत्ती जमा करायची आणि त्यांचं साठलोट आहे या कर्मचाऱ्याबरोबर, शासकीय कर्मचाऱ्याबरोबर साठलोट आहे. आओ चोरो बांधो मारा, आधा तुम्हारा आधा मारा. त्याच्यामुळं मुक्की तोंड दाबून मुक्क्याचा मार आहे. जनता होरपळली चालली, जनता पोळल्या चालली, जनता त्रस्त झालेली आहे. त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही. त्यांच्या खुर्च्या टिकल्या पाहिजे, पद मिळालं पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे, पैशातून सत्ता, सत्तेमधून पैसा, हे चक्र चालूच राहणार आहे. दुसरा प्रश्न वेगळा असा आहे की मागील 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं या अंडरब्रिजच्या बाजूला सोनटक्के बंधू यांचं जे दुकान जळालं रात्री 2च्या सुमारास, हो. त्या ठिकाणी देखील अशी दुर्घटना झाली, त्यांचं 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं असं त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामध्ये नगरपालिकेची फायर ब्रिगेड गाडी असून देखील आपल्या कामाला आलेली नाही. त्यामध्ये कोणाचा मुख्य भूमिका असेल की? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फायर ब्रिगेड कशा करताय? फायर ब्रिगेड ठेवण्याचा अर्थ कोण्याही वेळेस, कोण्या मिनिटाला, रात्री बेरात्री आग लागू शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते वेगवेगळ्या कारणानं. आणि ती जे वस्तू ठेवलेली आहे फायर ब्रिगेडची, ती काही शोपीस नाही, देखावाची वस्तू नाही आहे आणि फरलांच्या अंतरावर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या दुकानापासून नगरपालिका. आणि त्या ठिकाणी मला जी माहिती मिळाली अशी की बऱ्याच लोकांनी ढकलून त्या गाडीला चालू करायचा प्रयत्न केला, पण ती गाडी काही चालली नाही, तिचं मेंटेनन्स नाही. काय बिलं उचलून खाल्ली असतील त्यांचं त्यांना माहिती. देवाला गावात एक बार कामात आली नाही, गावामध्ये कधी एकदा ती गाडी आली नाही आणि त्याच्यामुळं त्या बिचाऱ्याचं 15 लाखाचं नुकसान झालं. मला तर म्हणायचं की मुख्याधिकारी नगर परिषद मुदखेड यांच्यावर गुन्हा दाखल करावा जाळपोळीचा, असं मला स्पष्ट वाटते. जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत हे अधिकारीसुद्धा हे ह्याच्यावर ठिकाणावर येणार नाही. आता अर्धापूरची गाडी आली तिथून येजेपर्यंत काय राहते, अशी परिस्थिती आहे. आंधळ दळायले कुत्रं पीठ खायले, आंधळ दळायले कुत्रं पीठ खायले, अशी अवस्था आहे. काय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.